आज मी तुम्हाला इंटरनेटच्या इतिहासातील सर्वात खतरनाक रहस्य असलेली गोष्ट सांगणार आहे। साल 2013, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया। एक असं शहर जे नाईट लाईफ, कधीही न थांबणारी गर्दी आणि स्वप्न नगरी म्हणून ओळखलं जातं। पण याच शहराच्या डाऊनटाऊन भागात एक जुनं भयानक इतिहास असलेलं हॉटेल, सिसिल हॉटेल। आणि याच हॉटेलमधून सुरू होते एलिसा लॅमची गोष्ट। एलिसा लॅम 21 वर्षांची कॅनेडियन स्टुडंट होती, जी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये शिकत होती। सततच्या अभ्यासानंतर एक ब्रेक म्हणून तिने कॅलिफोर्नियाला सोलो ट्रिप करायचं ठरवलं। तिचा प्लॅन एकदम सोपा होता, सॅन डिएगो, लॉस एंजेलिस, सांता क्रूज आणि सॅन फ्रान्सिस्को। ठरल्याप्रमाणे ती ट्रिपला गेली। तिथे गेल्यानंतर ती रोज आपल्या आई बाबांना एक कॉल करून अपडेट द्यायची। सगळं काही अगदी नॉर्मल सुरू होतं। पुढे लॉस एंजेलिसला पोहोचल्यावर तिने राहण्यासाठी सिसिल हॉटेलमध्ये एक रूम बुक केली। सुरुवातीला एलिसा एका शेअरिंग रूम मध्ये राहत होती, पण थोड्याच दिवसात हॉटेलने तिला प्रायव्हेट रूम मध्ये शिफ्ट केलं, कारण तिच्यासोबत राहणाऱ्या मुलींनी तक्रार केली होती की एलिसाचं वागणं खूप विचित्र आहे आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय। नेमकं इथूनच गोष्टी हळूहळू बदलू लागल्या। 31 जानेवारी 2013 असं म्हणतात की या दिवशी एलिसाला शेवटचं जिवंत पाहिलं गेलं। या दिवसानंतर तिच्या आईवडिलांना तिचा कोणताही फोन आला नाही की मेसेज। एलिसाच्या काळजीने घाबरलेल्या तिच्या पालकांनी थेट मिसिंग कंप्लेंट केली। पोलिसांनी ताबडतोब सिसिल हॉटेलवर धाड टाकली। सिसिलचा कोपरा शोधला। पायऱ्या, खोल्या, अगदी टेरेसवर जाऊन स्निफर डॉग्सच्या मदतीनेही तपास केला गेला, पण एलिसाचा कुठेच पत्ता लागला नाही। ती जणू हवेत गायब झाली होती। पण याच्या काही दिवसानंतर पोलिसांना हॉटेलच्या लिफ्ट मधील एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं, ज्याने जगभरात खळबळ माजवली। या व्हिडिओमध्ये एलिसा लिफ्टच्या आत येते आणि एकाच वेळी सगळी बटणं दाबू लागते, पण लिफ्टचा दरवाजा बंद होत नाही। ती घाबरून बाहेर डोकावते, जणू कोणीतरी तिचा पाठलाग करते, पण बाहेर कॉरिडॉरमध्ये कोणीच नसतं। यानंतर ती भिंतीला चिकटून उभी राहते आणि हवेत हातवारे करू लागते, जणू ती एखाद्या अदृश्य माणसाशी बोलतेय। हा पूर्ण व्हिडिओ सायलेंट असल्यामुळे तिथे नक्की काय घडलं हे कोणालाच समजलं नाही, पण ही गोष्ट जगभरात वाऱ्याप्रमाणे पसरली। यानंतर इंटरनेटवर थिअरीजचा पूर आला। कोणी म्हटलं तिच्यावर कोणीतरी भूतबाधा केलीये, कोणी म्हटलं तिच्यावर कोणीतरी जादू केलीये, पण नंतर समोर आलं की एलिसाला बायपोलर डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार होता। ती डिप्रेशनशी रिलेटेड औषधं घेत होती। आता तपासात समोर आलं की ट्रिप दरम्यान तिने तिची औषधं वेळेवर घेतली नव्हती आणि त्यामुळेच तिला असे हॅल्युसिनेशन वगैरे होऊ लागले असणार। पण खरा धक्का तर पुढे बसला। 19 फेब्रुवारी 2013 रोजी हॉटेलमधल्या काही कस्टमर्सनी तक्रार केली की नळाला येणाऱ्या पाण्याचा रंग काळा आहे, चव घाणेरडी आहे आणि प्रेशरही कमी आहे। जेव्हा हॉटेलचा मेंटेनन्स स्टाफ चेक करण्यासाठी टेरेसवर गेला, तिथे पाण्याच्या 4 मोठ्या टाक्या होत्या। प्रत्येक टाकीचं झाकण उघडून ते चेक करतच होते। तितक्यात एका टाकीचं झाकण उघडून जेव्हा त्याने आत पाहिलं, तेव्हा तिथे एलिसा लॅमचा मृतदेह तरंगत होता। जी मुलगी कित्येक दिवसांपासून बेपत्ता होती, ती तिथे कशी पोहोचली? टेरेसवर जाणाऱ्या दरवाजाला अलार्म सिस्टीम होती, पण मग ती का वाजली नाही? असे बरेच प्रश्न सगळ्यांना पडले। पण हॉटेल स्टाफने सांगितलं की तो अलार्म खराब झाला होता। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या, ना कोणते ड्रग्ज सापडले। फक्त तिच्या शरीरात तिच्या आजाराच्या औषधांचं प्रमाण खूप कमी होतं। यावरून पुढे पोलिसांनी याला एक ऍक्सिडेंट म्हणून डिक्लेअर केलं। यानंतरही अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले, पण सर्वात सोपं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर ते हेच आहे की एलिसाला पॅनिक अटॅक आला होता। मग घाबरून आणि गोंधळून ती टेरेसवर गेली। पाण्याच्या टाकीला तिने सुरक्षित जागा समजलं असावं आणि ती त्यात उतरली, पण पाण्याच्या थंडीमुळे आणि टाकीच्या घसरड्या भिंतींमुळे ती बाहेर येऊ शकली नाही। इंटरनेटने या घटनेला एक हॉरर फिल्म बनवून टाकलं, पण वास्तवात ही एक मानवी शोकांतिका होती। एलिसा कोणतीही भूताटकी नव्हती, ती एक साधी मुलगी होती, जिचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला, इतकंच। तुम्हाला एलिसाची ही गोष्ट माहित होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग आणि मिस्टेरियस गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।